नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, अशी एक एकादशी आहे जिचे व्रत केल्याने पापांचा नाश होतो, नकारात्मक शक्ती दूर राहते आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते. जर तुमच्या आयुष्यामध्ये पैशाची अडचण असेल, कर्ज झालेलं असेल, ताणतणाव असेल किंवा सतत अपयश येत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण जाणून घेणार आहोत जया एकादशीचे महत्त्व, व्रतविधी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी काही खास उपाय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर मिळून जाईल. मंडळी, जया एकादशी म्हणजे काय? तर जया एकादशी ही माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे, जी यंदा 29 जानेवारी 2026ला आलेली आहे. आणि बघा, या दिवशी गुरुवार सुद्धा आहे. तर या एकादशीचं महत्त्व अजूनच वाढतं, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित मानली जाते आणि ती गुरुवारी आल्यामुळे अजून त्याचं महत्त्व वाढतं, कारण गुरुवार सुद्धा भगवान विष्णूंना हा समर्पित असतो. आता जया म्हणजे विजय मिळवून देणारी किंवा पापांवर विजय मिळवून देणारी. ही एकादशी भगवान विष्णूंना अतिशय अशी प्रिय आहे, असे आपले शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. या दिवशी केलेलं व्रत अनेक पापांचं नाश करतो. म्हणजेच या दिवशी जर आपण व्रत केलं किंवा काही उपाय केले तर ते अवश्य फलदायी होत असतात आणि भगवान विष्णूंच्या कृपेने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते. तसेच बघा, या दिवशी गुरुवार सुद्धा आहे, तर आपण भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो. आणि जया एकादशी सुद्धा आहे, तर आपण या दिवशी काही खास उपाय सुद्धा जाणून घेणार आहोत. पहा, जया एकादशीचं पौराणिक महत्त्व सुद्धा आहे. त्याबद्दल एक छोटीशी अगदी मी तुम्हाला कथा सांगते. पूर्वी स्वर्गामध्ये एक गंधर्व आणि एक अप्सरा राहत होत्या आणि इंद्राच्या सभेमध्ये गायन नृत्य करत असताना त्यांनी भगवान विष्णूंचे स्मरण विसरले. या अपराधामुळे त्यांना भूत पिशाच योनीचा शाप मिळाला. अनेक वर्ष दुःख भोगल्यानंतर एका ऋषींनी सांगितले की माघ शुक्ल एकादशी म्हणजे जया एकादशीचे व्रत कर. म्हणजेच या दोघांना व्रत करण्याचे त्या ऋषींनी सांगितले. दोघांनी श्रद्धेने ते व्रत केले आणि क्षणातच शापमुक्ती झाली. म्हणून जया एकादशीला भय, नकारात्मकता आणि पाप नष्ट करणारी मानली जाते. आता जया एकादशीचे व्रत का करावे? बघा, पापांचा नाश होतो, मानसिक शांती लाभते. जर आपल्यावर नकारात्मक शक्ती जाणवत असेल किंवा नकारात्मक शक्तीचा काही प्रभाव असेल तर ती दूर होते. जीवनातील अडथळे कमी होतात. मोक्षप्राप्तीचा मार्ग सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. तर बघा, विशेषतः ज्यांच्या आयुष्यात सतत अडचणी येतात त्यांनी हे व्रत नक्की करावं. अडचणी ह्या पैशाच्या संबंधित असू शकतात किंवा नोकरी व्यवसायाबद्दल असू शकतात. तर बघा, हे व्रत नक्की करा. निदान तुम्हाला हे व्रत करणं झालं नाही तर किमान या दिवशी भगवान विष्णूंची पूजा ही अवश्य करा. तर तीच कशी करायची हे मी तुम्हाला सविस्तर सांगते. तर बघा, जया एकादशीच्या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायचं असतं. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. बघा, या दिवशी गुरुवार सुद्धा आहे आणि जया एकादशी आहे, तर पिवळ्या रंगाचं महत्त्व अतिशय असणार आहे. आणि बघा, भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे, तर त्यामुळे आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे नक्की परिधान करा. देवघरात भगवान विष्णूंची आपण पूजा करा. आता आपण जशी आपण नित्य दैनंदिन जी पूजा करतो, आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा या दिवशी सेवा करायची असते, पूजा करायची असते. आता ही संपूर्ण आपली साधी देवघरातली पूजा करून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले संकल्प करायचा असतो की मी जया एकादशीचे व्रत भगवान विष्णूंच्या कृपेकरता करत आहे. दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे. आता उपवास करायचा, त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची सेवा म्हणजेच विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला मंत्रजप सुद्धा करायचा आहे. आता पूजाविधी कशी करायची? तर बघा, आपण जेव्हा भगवान विष्णूंना, जर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर सगळ्यात पहिले तुम्ही अभिषेक करून घ्या. आणि बघा, एकादशीच्या दिवशी अगदी छोट्याशा पाटावर सेपरेट जरी पूजा मांडली तरी काही हरकत नाही. आणि जर नाही मांडली, जरी तुम्ही देवघरात आपल्या बाळकृष्णांना भगवान विष्णू स्वरूप मानून, म्हणजे भगवान विष्णूंचंच रूप आहेत बाळकृष्ण, तर आपण त्यांची जरी पूजा केली तरी सुद्धा चालते.
पण जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची जर अशी मूर्ती असेल तर तुम्ही त्यांची मूर्ती स्थापन करून त्याची पूजा करू शकता, म्हणजेच अभिषेक करायचा. सुरुवातीला तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावून प्रज्वलित करा. त्यानंतर मूर्ती किंवा फोटो तुम्ही पूजेमध्ये ठेवा. मूर्ती असेल तर अभिषेक करा, पंचामृताने करा, पाण्याने करा आणि तुम्हाला हा मंत्र जप म्हणत पूजा करायची आहे, म्हणजेच अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मंत्र जप करत तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा. त्यानंतर भगवान विष्णूंना तुम्ही चंदन अर्पण करू शकता, हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करू शकता. त्यानंतर बघा, भगवान विष्णूंना तुळस अर्पण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर तुम्ही पूजेमध्ये तुळशीचा वापर अवश्य करा, म्हणजे तुळशीची पानं भगवान विष्णूंना अर्पण करा. बघा, तुळशीशिवाय भगवान विष्णू यांची पूजा अपूर्ण मानली जाते, तर त्यामुळे ती सुद्धा नक्की ठेवा. त्यानंतर पिवळी फुले, धूप दीप दाखवून पंचामृत या पूजेमध्ये आपल्याला ठेवायचं असतं. आता ही सर्व पूजा झाल्यानंतर बघा, भगवान विष्णूंना तुम्ही नैवेद्यामध्ये फळ अर्पण करू शकता, किंवा आता एकादशी ही आपल्याला असते, भगवान विष्णू यांना नसते, तर मग तुम्ही त्यांना अगदी एखादा गोडाचा पदार्थ जरी तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवला तरी सुद्धा चालतं. पण बघा, शक्यतो एकादशीच्या दिवशी आपण फलाहार करतो किंवा फराळ करतो, आपण त्याचाच नैवेद्य भगवान विष्णूंना सुद्धा अर्पण करत असतो. तर तुम्ही सुद्धा नक्की भगवान विष्णूंना त्या प्रकारचाच नैवेद्य, म्हणजे उपवासाचे चालणाऱ्या पदार्थांचा किंवा फळं, तुम्ही याचा काही नैवेद्य अर्पण करू शकता, किंवा तुम्ही दूध साखरसुद्धा नैवेद्य म्हणून ठेवू शकता. आता जर तुम्हाला एकादशीचं व्रत तुम्ही करताय तर त्यामध्ये तुम्ही स्वतः फळं, दूध, साबुदाण्याची खिचडी किंवा शेंगदाणे किंवा तुमचे इतर काही उपवासाचे पदार्थ असतील तर ते तुम्ही नक्की खा. आता जर समजा ज्यांना शक्य असेल तर या एकादशीचा उपवास हा निर्जळ उपवास करायला सुद्धा अतिशय श्रेष्ठ मानलं जातं. पहा, आता निर्जळ उपवास म्हणजे काय, तर चहा पाणी सुद्धा ह्या उपवासाला घेत नाही, त्याला निर्जळ उपवास म्हणतात. पण तुम्हाला जर शक्य नाही होत तर तुम्ही असा उपवास नाही करायचा. पण जर ज्यांना शक्य आहे त्यांनी निर्जळ उपवास केलेला सुद्धा अतिशय चांगला मानला जातो. आता या दिवशी काय करू नये, तर बघा, या दिवशी तांदूळ खाऊ नये, मांस मद्य सेवन करू नये, खोटे बोलू नये, रागराग चिडचिड करू नये, म्हणजेच कुणाशी वादविवाद घालू नये, नकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ देऊ नयेत, म्हणजेच आपले विचार हे चांगले असावेत. आता आपण बघा, अगदी खास उपाय सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की तुम्ही एकादशीच्या दिवशी ते आवर्जून करावेत. तर बघा, त्यामध्ये पहिला उपाय म्हणजे भगवान विष्णूंना तुम्ही 11 तुळशीची पाने जरूर अर्पण करा. आणि बघा, तुम्हाला 11 पाने हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मंत्र जप करून ती 11 तुळशीची पाने भगवान विष्णूंना समर्पित करा. बघा, जिथे तुळस असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो, म्हणजेच काय, तर तुमची जी काही अडचण आहे ती सुद्धा भगवान विष्णूंना तुम्हाला सांगायची आहे आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची. आणि 11 तुळशीची पानं ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मंत्र जप करून भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत. असं केल्याने बघा, भगवान विष्णू सहित माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील, तुमची अडलेली कामे मार्गी लागतील, तसेच तुम्हाला काही अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतील. आणि जर काही तुमची काही इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होईल. आता त्यानंतर आपल्याला संध्याकाळी एक दिवासुद्धा लावायचा आहे. तर हा दिवा तुम्हाला तुपाचा लावा तर अतिशय उत्तम, पण तूप नसेल तर या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही अवश्य लावायचा. आता तिळाचं तेलही नसेल तर अशा वेळेस अगदी साधं तेल जे तुम्ही घरामध्ये खाता त्या तेलाचा जरी दिवा प्रज्वलित केला तरी सुद्धा चालतं. बघा, भगवान विष्णू किंवा कुठल्याही देवतेला फक्त तुमची श्रद्धा महत्त्वाची असते. तुम्ही किती खूप मोठेपणाने काय करता त्याला महत्त्व नाही, पण तुम्ही किती श्रद्धेने करता तर त्याला खूप महत्त्व असतं. तर बघा, आता तुपाचा दिवा लावायचा आहे, नसेल तर मी तुम्हाला पर्यायसुद्धा सांगितले. आता एक दिवा तुम्हाला देवघरात लावा आणि एक दिवा तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये सुद्धा लावायचा आहे. आता हा दिवा असा प्रज्वलित केल्यामुळे बघा, तुमच्या आर्थिक अडचणी कमी होतात आणि धनप्रवाह सुरू होत असतो. म्हणजेच काय, तर तुमच्या पुढे धनप्राप्तीसाठी जे जे काही मार्ग आहेत तर ते खुले होतात, तुम्हाला नवनवीन संधी उपलब्ध होत असतात. तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक मुख्य दरवाजामध्ये आणि एक देवघरामध्ये तुपाचा दिवा हा जरूर लावायचा आहे.
त्यानंतर बघा या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाची कपडे परिधान करायची, त्याबरोबर तुम्ही तुमच्यासोबत पिवळ्या रंगाचा रुमालसुद्धा नेऊ शकता. जर तुम्हाला या दिवशी तुम्ही कामानिमित्त बाहेर जाताय तर तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल आपल्यासोबत घेऊन गेल्यास तुम्हाला बघा पिवळा रंग हा लक्ष्मी नारायणांना दोघांनाही खूप अतिशय प्रिय आहे. तर त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा आपल्यावर सदैव राहते. या दिवशी दान करण्याला सुद्धा अतिशय असं महत्त्व आहे. त्यामध्ये तुम्ही अन्नदान करू शकता, धान्य दान करू शकता, पिवळे वस्त्र दान करू शकता, गरजू व्यक्तींना तुम्ही दक्षिणा सुद्धा देऊ शकता. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बघा आपल्याकडे 1 रुपया आहे तर त्यातले 50 पैसे तरी आपण कुणाला द्यायचे आणि 50 पैसे आपल्याला ठेवायचे, असं आपल्याला भगवान विष्णू हे आपल्याला सांगत असतात. कारण बघा गरजूंची मदत केल्याने देवसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतो आणि दानाशिवाय लक्ष्मी ही स्थिर कधीच राहत नाही. तर त्यामुळे थोडं का होईना पण दान हे अवश्य करावं. आता बघा आपल्याला हा उपवास द्वादशीच्या दिवशी योग्य वेळ पाहून आपल्याला सोडायचा असतो. म्हणजेच काय तर उपवास सोडायच्या वेळेस आपल्याला भगवान विष्णू यांचं स्मरण करून त्यानंतर त्यांना हात जोडून प्रार्थना करून आपल्याला अन्नग्रहण हे करायचं असतं. पारणा केल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही. म्हणजेच काय तर द्वादशीच्या दिवशी आपण उपवास सोडायला जसं बसतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. म्हणजेच त्याचं पारणंही करायचं असतं. काहीतर देवाला नैवेद्य दाखवायचा, त्या दिवशी सात्विक जेवण करायचं. उपवास सोडतोय आपण म्हणजे द्वादशीच्या दिवशी, तर असे त्याचे नियम आहेत. ते नियम तुम्हाला फॉलो करून तुम्ही हे व्रत करू शकता. जर श्रद्धेने जया एकादशीचे व्रत आणि हे उपाय केले तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देतील. ओम नमो भगवते वासुदेवाय. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.